नमस्कार, मी पूजा. आपल्या सगळ्यांचं एबी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. देशभरात सध्या निवडणुकीचं जे वारं आहे ते जोरदार वाहत आहे आणि अशा स्थितीमध्ये पहिल्या टप्प्याची जी निवडणूक आहे ती उद्यापासून सुरू होतीये आणि सोलापूर मतदारसंघाचा जर विचार केला तर राम सातपुते यांनी मोठं शक्ती प्रदर्शन दाखवत या ठिकाणी उमेदवारी अर्ज जो आहे तो 2 दिवसांपूर्वी भरलेला आहे आणि इथं सध्या मी बेगमपूर घोडेश्वर या गावामध्ये आहे आणि इथल्या जनमानसांचा कौल नेमका कुणाकडे आहे याचं थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून. नमस्कार काका, काय नाव आहे? दिलं पैसे. काय निवडणुकीचं वारं काय म्हणते? काय इथं अजून तर काही नाही, लय ऊन आहे एवढं, जनता काय लय बाहेर पडत नाही. काय वाटतंय, कमळ फुलणार आहे का हाताचा पंजा? हाताचा पंजा. हाताचा पंजा. हा काय? हाय असं, इकडं कांद्याला दर नाही, शेतीमाला पैसे मिळत नाही. ते काय कांद्याला 9 रुपये 10 रुपये 12 रुपये दर आहे, कसं पैसे शेतकऱ्याला मिळतात? प्रणिती शिंदे सोडवतील काय? काय होईल ना पुढं, काय तर आता लोक त्यांना केलेलं बोललेले समधी लोक आल्यावर गाव भेटते गाव भेट दौरा. हा. काय काय वाटतंय? काय नाही, हात बसणार, हात. हात येणार. काय नदी आहे तुमच्या गावात, पाण्याचं नियोजन ही होतंय? नियोजन बी असं आहे, म्हणजे भाजपनं म्हणजे मूळ कुठलंच नियोजन नाही भाजपचं. आणि तो खासदार जे आहे निवडून जे गेला ते काही कुठल्याच गावाला आलेला नाही. त्यामुळं मग आता शिंदे मॅडम म्हणजे सुशीलकुमार शिंदे साहेब जी होते पहिल्यापासून, म्हणजे त्यांनी लक्ष आहे इकडं ना. परवा राम सातपुतेंनी उमेदवारी अर्ज भरला, त्यासाठी फडणवीस आलते. तर फडणवीस म्हणले की राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांची लढत नाही तर मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये फाईट आहे अशी. मोदी काय संबंध आहे किंवा राहुल गांधी ह्याचा काय संबंध आहे? याचं वैयक्तिक यांची फडणवीस हा कसा माहिती आहे का, बोल बच्चन आहे. ते काय बोलला त्याला काय, म्हणजे आता आम्ही सुद्धा काय बोलू शकतोय, पण तसं नाही, लढत यांचीच आहे. पण सातपुते आणि मॅडमची. काय वाटतंय मग मॅडम येणार. किती टक्के होईल मतदान तुमच्या गावात? आमच्या गावात 70% होईल. 70%. नमस्कार, काय निवडणुका काय म्हणते? नाही झालं. काय वाटतंय गावातलं तुमच्या? काय नाही व्यवस्थित आहे. काय वाटतं? कमळ हाताचा पंजा, वंचितचे काय कोणी जरी आले तरी आपल्याला काय करून खायचं ते खायचं लागतंय. कोणीही येऊ द्या निवडून. काय शेती करताय का? काय आपल्याला शेती नाही. शेती काय आधीचं दिवस कसं होतं, आताचं कसं आहे? आता हाय बघा, महागाई ही काय तशी काही महागाई वाढतच राहणार, काही काय कमी होणार नाही का? होणार आहे का? नाही होणार. मोदींचं काम कसं वाटतं? काय हे बघा, सगळ्यात कोणी जर आला तर सगळ्याला सारखंच आहे बघा. कुणाला सुद्धा काय फरक वाटत नाही माणसाला. शरद पवारांबद्दल काय वाटतंय तुम्हाला? शरद पवार बद्दल आमचं चांगलं वाटतं. जे त्यांच्यासोबत घडलं, अजित पवार सोडून गेले, काय वाटतं त्याच्याबद्दल? त्याच्याबद्दल आपल्याला त्याचं हे नाही आहे, तेवढं काही हे नाही. काय सोलापुरात काय होईल? सोलापुरात प्रणिती शिंदे ताई आहे. ताई पारड जड वाटतंय काय? ताईचं जरा जास्त हे आहे. ते का का करतील का काम? काय वाटतं? काम करते ना, सिटीचं काम करते तर जरा विकास चांगला करतात. विकास चांगला आहे त्याचं. भाजपचं काय काम कसं वाटतं? भाजपचं काय आम्हाला भाजपचं कोण आहे काय आम्हाला हे माहित नाही. आता माळशिरसचे राम सातपुते आहेत, मग ते उपरा उमेदवार असं म्हणते त्यांना. अक्कलकोटला राहते तर तिला सोलापूरला. बीडचे आहेत ते. बीडचं आहे तर काय अक्कलकोटचं आहे. माळशिरसचे आमदार होते ते. हा, काय वाटतंय करतील? काय काय आहेत नाही, काय नाही, विकासच नाही तिथं सोलापूरमध्ये. प्रणिती शिंदे येतील असं वाटतं. काय सध्याचं राजकारण काय वाटतंय? कशा झालंय राजकारण सगळं, काय चौक राहिलं नाही राजकारणात. काय होईल? मोदी की गॅरंटी काय म्हणते? 0% गॅरंटी. 0%. काय केलं नाही ते का? काय सोय नाही. आता ही हायवे आम्हाला दिसतोय मोदीच्या काळातच झालं की भाजपने. तेवढं काय होईल का? हव्याने नसतं बघ. बक्कळ पैसे मिळाले असतील. काय मिळाले? विकास काय सांगाय दावा आहे की? जनताला कसं आहे, कामं पाहिजे, सर्व्हिस पाहिजे. ते कुठं आहे? एकट्याला बी नाही, कोणाला बी आहेत का? येताना आम्हाला हायवे दिसला. हव्याला काय याय जायचं त्यांनाच आहे फक्त. आम्हाला काय विकास काय? आम्ही येऊन आता येऊन व्यापार करतो. आता आम्ही जातो हव्यानेच जातो. कशाचा व्यापार करता? बकऱ्याचा व्यापार आहे आमचा.
हा. काय काय म्हणते तुमच्या गावात निवडणूक काय प्रणिती शिंदे आहे. प्रणिती शिंदे काँग्रेसचं चांगलं आहे, त्याच्या कार्याचं चांगलं किती आहे. टक्के मतदान होईल प्रणिती शिंदे? 70% होत. 70% होईल तुमच्या गावात? आमच्या काय सोलापूरला 70%. भाजपला का नको म्हणताय? तर काय महागाई काय येतच नाही ना की मॅडम, महागाई काय कमी व्हायला लागली नाही, काय वाढतच चाललेला आहे. हा वाढतच चाललेला आहे. काँग्रेस मग काय गॅस होता, आता किती वाढलंय? 1100 केले, 1150 केले. 1000च्या वर गेले गॅस. 350 रुपये काँग्रेसमध्ये होता, आता किती झाले? 1100 रुपये. का मग चांगला म्हणायचं का वाईट म्हणायचं त्यांना? आता राम सातपुते जे आहेत ते म्हणते तो ऊस तोडणी कामगाराचा मुलगा आहे मी. तर या ठिकाणी सुशील कुमार शिंदे यांच्या लेक आहेत प्रणिती शिंदे. काय वाटते येईल मला आमचं बी आहे. राम सातपुते भांडवल करतायत काय? भांडवल काय करत नाही सर, त्याच्याबद्दल काय नाही. आपल्याला कोण बी येऊ दे, चांगलं काम करू दे, विकास करू दे, आपल्याला हेच आहे, दुसरं काय बी नाही. आणखीन काही आहे तिथं का हो? मतदान करताय ना? हा काय वाटतं तुमच्या गावातून कुणाला लीड मिळेल? काय प्रणिती शिंदे. प्रणिती शिंदेना का? भाजपचं कसं आहे काम? काय भाजप चांगला वाट लावल्या, प्रपंच उद्ध्वस्त केले काय आणि काय. नदी गेली तुमच्या गावात? हा नदीने केलं काय. शेती ही काय? असून काय करायचं शेतीला? असून भाव नसल्यावर शेतीने काय करणार? भावच नाही तर शेतीने काय करणार? कोण सोडवल प्रश्न? आता प्रश्न काय, आता सोडवायला त्यांना मग हातात आहे, पण सोडवता आला पाहिजे ना त्यांना. हा प्रणिती शिंदे ना? हा प्रणिती शिंदेना. तुम्हाला काय वाटतं? प्रणिती शिंदे येईल की 1.5 लाख मतानं. सगळी प्रणिती शिंदेच्या बाजूनेच आहे ती गावात. निष्क्रिय काम आहे इथल्या पहिल्या लोकलच्या दोन्ही खासदारचं, त्याच्यामुळं ह्यावेळेस शेतकऱ्यांना 2000 रुपये, शेतकऱ्याला 2000 रुपये दिले, पण 18% GST लावले. ₹1,00,000 जर खत शेतकऱ्याने घेतला तर 18,000 कट होऊन जातात. त्या राम मंदिराचा काय फायदा राम होईल? मंदिराचा फायद्याच काय? राम मंदिर पहिल्यापासून तिथं होतं, लोक श्रद्धेने जातच होते. राम मंदिर केलं म्हणून काय फरक नाही पडणार. सध्या मला सांगा, राजकारण जी आहे सध्याची स्थिती कसं वाटते? राजकारणाकडे कसं बघताय? सध्याच्या परिस्थितीत राजकारण ह्या लोकांनी फोडाफोडी करून गलिच्छ केले आणि कोण जबाबदार वाटते? ह्याला भाजप जबाबदार आहे. ह्यांनी सगळं आता अशी फोडाफोडी करून जनतेत हाहाकार माजवला आहे, त्याच्यामुळे ह्यांना ही सजा भोगावं लागणार आहे यावेळेस. सजा देणार आहे म्हणायचं ह्या निवडणुकीत? 100%. बर. काय वाटते दादा? का मतदान नाही? काय मतदान नाही म्हणलं तर कसं काय तर बोलावं लागतंय. काय वाटतंय 2024 ची निवडणूक सोलापुरात काय होईल? आता सध्या परिस्थिती असं झाली, मोदीची लॉट होता ती समजाच्या मनापासून होता, पण सध्या ह्या मोदीनं लोकांना अक्षरशः कोंबड्या आणि शेरडं करायची बारी आणली. दुधाला तर रेट नाही, दूध तर शेतकऱ्याला म्हणजे शेती उद्योगधंदा दुधाला तर रेट नाही. एवढं पुणे मुंबईला 80 रुपये लिटर दूध जाते. हे तर रात्रंदिवस शेतकरी काम करते, त्याला जत्राबाला सांभाळते, पोटाला वेळेला खात नाही, आणि त्याला 20 रुपये 15 रुपये बिस्लेर बाटली मिळते. बिस्लेर बाटली 15 रुपयाने पिताय, 20 रुपयाने, आणि तुम्ही दूध शेतकऱ्या 24 रुपयाने घेताय. मोदीने काय डोळे झाकले तर नुसते मोदी लॉट समध्याने अंतकरणापासून मोदीला निवडून दिले. मी सुद्धा होतो, मी एक कार्यकर्ता आहे आठवले साहेबाला खास. पण काय जे आधी बरीच लोक जे घर कुटुंबियातनं मुलाशीला शिकवले त्यांना म्हणजे कामावर घे नाही, ती नोकरी नाही. आणि ज्याचा राजीनामा झाला त्याची सर्व्हिस पूर्ण झाली, त्याला म्हणजे ब्रेक दिला आणि कुठलं तर गाव दुसरं जिल्हा तालुका देते ती. ही म्हणजे कुटुंब उद्ध्वस्त करायचं झालं का कुटुंब वाढवायचं काम झालं. त्यामुळं लोकांचं पूर्ण अंतकरण हे हल्लेलं आहे. आणि ह्या बारीनं काय मोदीला निवडून देणार नाही ती. काय त्यानं काय फाशी देऊ द्या, काय ती काय तटलं उद्या बाजारला ती काय देणार आहे काय. पण उगं कसं माहिती आहे, हा एक लॉट आता त्याची संधी होती, आता तशी परिस्थिती नाही. आता समदेशींच्या मनात आहे, बोलणारा ही एखादाच माणूस असतो, पण सध्या काय झाले लोक संतापले. ती 2 टर्म गेल्या भाजपचा खासदार होता, कसं आहे खासदारांचं काम? खासदारांचं काम जी आली निवडून दिली लोकांनी अंतकरणापासून, पण ती माणसं यायलाच तर नाही. ती गाव कोण आहे खासदार? कोण आहे ते आता दिलंय निवडून. ते बुवा एक होता आणि ती बनसोडे एक. बनसोडे तर कुठे दारू पिऊनच आता पत्र पडला. आणि सध्या ही परिस्थिती, बुवा तर काय गाठी नाही, ते बेटी नाही, ते कुठं तर त्याची सभा भरवून बुवाची काय शेतकऱ्याला काय त्याचा काय उपयोग आहे का बुवाची सभा भरवून शनी.
आता राम सातपुते त्यात उभे काय आहेत. अडचणी भागल्या माळशिरस शेतकऱ्यांच्या? मध्ये चांगलं काम आहे म्हणते राम सातपुतेबद्दल काय वाटतं? नाही माळशिरसामध्ये असेल त्याचं आम्हाला काही घेणं नाही. आमच्या तालुक्यात आणि जिल्ह्यापुरतं आम्ही बोलतो की लोक सध्या संतापले ती आणि त्यामुळे काय मतदान ही पडणार नाही. बोलणारही एखादाच असतो पण लोकांच्या मनात ही पूर्ण भावना काँग्रेसच्या आहे त्या सध्या. मग 2024 ला मोदीला टोसरल काय? ते मला लिहिता वाचता येत नाही. 2000 लुदी ही उचलेल का ते उचलेल पण पडतंही 100% मी सांगतो. हा कोण येणार मग? काँग्रेसच येणार. कारण का लोकांनी आता शेतकऱ्याला आता नदीला पाणी नाही. पाऊस असा झाला निसर्ग वाऱ्यानं बरीच घरे उद्ध्वस्त करायला लागले. ती काँग्रेस म्हणते आम्ही करा ही आम्ही केली पाहिजे कामं ही झाली पाहिजे आणि मोदीची इकडली माणसं काय म्हणते ती आम्ही ती काम करायला लावली. समजा असं लोकांची जनताशी आता फसवणूक चाललेलं आहे. जनता आता कसं पहिलं काय मोबाईल नव्हतं किंवा कॅम्प्युटर नव्हतं त्यामुळं लोक सध्या पहिली परिस्थिती होती लोकांना जाणून येत नव्हती. आता सध्या घरी कॅम्प्युटर किंवा मोबाईल असल्यामुळे लोकांना लगेच माहिती पडते. मला एक प्रश्न विचारायचा आहे. आता माढामध्ये मोहिते पाटील जे आहेत ते महाविकास आघाडीत गेलेत त्याचा काय फायदा होईल काय प्रणिती शिंदेना? परिणितीचा फायदा होतो 100% फायदा होतोय? होतो. काय फायदा वाटतंय मग आता सध्याचं राजकारण बघितलं? काय राजकारण म्हणलं तर काय सांगायचं तुम्हाला तर आणखीन काय? नमस्कार, काय आहे नाव? सरदार तांबोळे चहा गेलता मग? घेतला. घेतला का? काय वाटतंय राजकारण सध्याचं? कमळ हाताचा पंजा काँग्रेस येते प्रणितीताई शिंदे काय काय प्रश्न सोडवतील का? सोडवतली कारण आता 11 माणसं मिळेल त्या टायमाला त्यांना नुसता एक कॉल केला तर त्यांनी स्वतः येऊन ह्याच्यामध्ये नाव दिलं. ऍक्सिडेंट झालता काय हायवे? 11 माणसं मेले तिथं. तर इथं तालुक्यातला आमदार आला नाही पण त्यांनी मध्य सोलापूर मतदारसंघात तिथे येऊन काम केले आणि आपलं नाव विधानभवनात नाव घेतले. कारण त्यांची कार्य करण्याची हे आहे ना पूर्ण ऍक्टिव्ह आहे त्या. हां गाव भेट दौरा झाला का? झाला ना झालं. काय वाटतंय? काय कसं चालू आहे व्यवसाय? व्यवस्थित चालू आहे. चांगला चालू आहे. हो आता चांगलं राजकारणामुळं बसत असतील सगळे चर्चा करत. हो चालू आहे चर्चा चालू आहे. काय वाटतंय? सध्या तर काँग्रेसला वातावरण चांगलं आहे. सध्या तर ह्याच्यामध्ये प्रणितीताई आहेत मस्तपैकी त्यामुळं हे करते. भाजपचं काय वाटतंय? काय होईल? भाजपचं नाही. चॅनल कोणतं आहे? इथं काय आणखीन जण आहेत. खरं तर या गावातून प्रणिती शिंदेंना जास्त मतदान होईल असं इथले ग्रामस्थ म्हणतायत. नमस्कार आजोबा, काय वाटतंय? काय म्हणते निवडणुकीचं वारं? काय आपल्याला त्यातलं कळत नाही हो. मतदान करताय ना? बरं मतदान तर करा. काय वाटतंय तुम्हाला? चांगलं आहे काय नाही काय इकडे बघा. भाजप म्हणजे कमळ फुलणार की हाताचा पंजा काय वाटतंय? 2024 ची निवडणूक येऊन ठेपली. प्रणितीताई शिंदेलाच देणार आहे मतदान. प्रणितीताई तिथं माढ्यात मोहिते पाटील जे आहेत ते महाविकास आघाडीकडे गेलेत त्याचा काय फायदा होईल काय? होईल की. तर माढ्यातून जे मोहिते पाटील आहेत ते महाविकास आघाडीमध्ये गेलेत त्याचा सुद्धा फायदा प्रणिती शिंदे यांना होऊ शकतो असं इथले ग्रामस्थ म्हणताना दिसत आहेत. कसं चालू आहे? दुकान चालतंय का व्यवस्थित? चलता है, ठीक चलता है मैडम, अच्छा चलता है. काय वाटतंय निवडणुकीबद्दल काय वाटतंय? कुछ नहीं, सब ठीक है. हम तो जेसीबी वाले हैं. आप कहाँ के हो? यूपी के हो? तो आपका मतलब वोटिंग कहाँ से है? वोटिंग यूपी में है. यूपी में. हाँ. काय वाटतंय निवडणुकीचं वारं काय म्हणतं तुमच्या इकडे? निवडणुकी प्रणिती शिंदे तुला इथलंच आहे ना? इथलंच आहे ना. काय वाटतंय? प्रणिती शिंदे शिवाय दुसरं कोणीच नाही ना इथं. आता हायवे गेलाय तुमच्या गावातून, काही कामं नाहीत काय? होतील ना कामं. हायवे झाला अजून किती कामं होणार. कामं तर भरपूरच चालू होती ना त्यामुळं प्रणिती शिंदे शिवाय दुसरं कोणी नाही. हा काय आम्ही पहिल्यापासून तिकडे जाऊ ना काँग्रेसकडे. बीजेपीला 2 टर्म निवडून दिलंय. काय वाटतंय काम कसं पद्धतीचं झालं? आमचं त्यांचं काय लक्षात नसतंय. त्यांची काय कामं करत नाही ती काय कोरडा गंचक्कर आहे. मग आता वंचित कडून सुद्धा उमेदवार देण्यात आलाय सोलापूरला. काय त्याचा फायदा तोटा होईल काय? काय सुद्धा फरक पडणार नाही. आता जनता शहाणी झाली. आता कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही. आता सगळं कसं जनता आता ठरवणार ना. किती टक्के होईल मतदान तुमच्या गावातून प्रणिती शिंदे? आमच्या इथं 80% होईल बेगमपुरात.
तर आपण होतो बेगमपूर घोडेश्वर या गावात आणि काही प्रातिनिधिक स्वरूपात आपण इथल्या ज्या जनमानसांमध्ये जो कौल आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अर्थातच हे काही प्रतिक्रिया होत्या आणि त्याच्यावरून संपूर्ण गावाचं कौल आपल्याला ठरवता येणार नाहीये. पण असेच ग्राउंड रिपोर्ट्स पाहण्यासाठी पाहत रहा AB मराठी न्यूज.